लाड केले कमी संताची, लाड केले कमी संताची, मजबरी कृपा बहुतांची। लाड केले कमी संताची, मजबरी कृपा बहुतांची। अखाई जोडा हाती आला, अंकण मोती नाकाला, बोध मुराडी शृंगारीला, 84चा शिक्का केला। लाड केले कमी संताची, मजबरी कृपा बहुतांची। तुका तुकी उतरला, सहानकीचा कौल दिला। लाड केले कमी संताची, मजबरी कृपा बहुतांची। विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। कलावज्ञ जीवो धरार्थावतारम, कलाकंक तेजोधिकामोदिवक्त्रम। खलानीश बादापनोदार्य दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। श्री माऊली मेरी मात है, पिता मेरो तुकाराम। इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम। इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम। हे कृष्ण करुणा सिंधु, दीन बंधु जगतपते, गोपेश गोपिका कांत, राधा कांत नमोस्तुते। सुबिंदु सिंधु शुष्कलस्तरंग भ्रंग रंजितं, तुषत्सु पापजात जात वारि वारि संयुत। कृतांत दूत कालभूत भीतिहारि वर्मदि, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। त्वदीय पाद पंकजं नमामि देवी। लाड केले कमी संताची, मजबरी कृपा बहुतांची। लाड केले कमी संताची, मजबरी कृपा बहुतांची। विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा रूपक असणार जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी आपल्या समोर मांडतायत। खरं तर या सेवेला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा पर्याय या ठिकाणी द्यायचा, तो असा श्री क्षेत्र रामनगर आणि या रामनगर जाफराबाद या ठिकाणी सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा आणि या सोहळ्याची आजची 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा आमचे श्री हरिभक्त परायण कोमल महाराज यांच्या मार्फत त्या ठिकाणी ही सेवा मिळाली आणि सुंदर असं नियोजन आहे। खरं तर बराच वेळ झाला, पत्रिका आहे, विठ्ठल 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 विठ्ठल
या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या सुमधुर वाणीमधून आपण कथा श्रवण करत आहात ते श्री हरिभक्तपरायण धनंजय महाराज देशपांडे आणि महाराजांचं मोठेपण या ठिकाणी आहे। महाराज माझ्या कीर्तनात पीटी त्या ठिकाणी वाजवतायत। गंधर्वासारखे गायन करणारे, चंद्र सूर्यासारखे वाजवणारे, परीक्षितासारखे श्रवण करणारे, फक्त सांगणारा शुकदेवजी नाही एवढं लक्षात घ्यायचं म्हणजे झालं। विठ्ठल 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 समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या या प्रगट दिनानिमित्त हा सोहळा त्या ठिकाणी आहे। या सोहळ्याला मला त्या ठिकाणी सर्व साथसंगत करणारे श्री मृदंगाचार्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज खेडेकर, श्री गायनाचार्य हरिभक्तपरायण अनिल महाराज देवडे, गायनाचार्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज भालके, गायनाचार्य हरिभक्तपरायण किरण महाराज चव्हाण आणि खरं तर ही समर्थ सद्गुरु गजानन महाराजांचं जे मंदिर आहे ते मंदिर त्या ठिकाणी ज्यांनी बांधलेलं आहे तर ते संस्थान चालक श्री ठाकूर मामा, त्यांचे सहकारी पुजारी श्री रवी महाराज कुलकर्णी आणि ज्यांच्या निमित्त हे मंदिर बांधलेलं आहे कैलासवासी अन्नपूर्णाबाई विठ्ठल सिंग ठाकूर। या माता माऊलीच्या मनामध्ये संकल्पना होती की महाराजांचं मंदिर व्हावं आणि त्यांच्या मुलानेच ते मंदिर या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। आणि बघा, ज्यांची संकल्पना होती ती सुद्धा एक माता माऊली आहे आणि इथे माझ्या समोर सुद्धा बऱ्याच माता माऊल्या बसलेल्या आहेत का कुणास ठाऊक, म्हणून तर अभंग सुद्धा त्याच तोडीचा निवडला। लाडकी लेकमी संताची मजबरी कृपा बहुतांची। सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, विनेकरी असतील, टाळकरी असतील। खरं तर महाराज मला एवढं स्वराचं ज्ञान नाही बरं, पण हे तुमचं मोठेपण आहे। सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आमच्याबरोबर आलेले आमचे अवचितराव असतील, बबलू भाऊ असतील, आमचे बाबासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, मला नाव माहीत नाही। आणि एक वेगळं बघायला मिळालं बरं का बाबा, तुम्हाला सुद्धा वंदन आहे। आमचे साऊंड सिस्टीमवाले बाबा, काय नाव आहे त्यांचं? नामदेव महाराज। ते महाराज सुद्धा आहे आणि साऊंड सिस्टीम एकदम जबरदस्त, त्यांच्यासाठी टाळी वाजवा, धन्यवाद आहे। आणि तुम्ही सुद्धा बराच वेळ झाला म्हणून या ठिकाणी बसून राहिला, त्याच्यासाठी सुद्धा धन्यवाद। आणि माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधील सर्व गुरुवर्य जसं मला ज्ञान देण्याचा प्रयत्न करेल तसं मी तुम्हाला थोडं ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार आहे। जसं गजानन महाराज माझ्याकडून त्या ठिकाणी वदवून घेतील तसं मी तुम्हाला ते ज्ञान देण्याचा प्रयत्न करेल। विठ्ठल 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 आपण या ठिकाणी कथा श्रवण करत आहात आणि खरं तर तुमचं भाग्य आहे महाराज। कथा कोणाच्याही मुखातून त्या ठिकाणी श्रवण करण्यापेक्षा पण ब्रह्मजानाती ती ब्राह्मणा अशा ब्रह्मवृंदांच्याच मुखामधून आपण कथा श्रवण करत आहात। ती असणारे आमचे हरिभक्तपरायण पूजनीय धनंजय महाराज आहे। आमच्यासारखे बरेच कथाकार आहेत पण त्या कथा ऐकून तुम्हाला त्याचा फायदा नाही, पण ज्यांच्या मुखातून कथा श्रवण करत आहात त्या कथेचा नक्कीच फायदा होईल। कारण जी कथा आपण श्रवण करत आहात महाराज, त्या कथेमधील एक एक अक्षर लाख मोलाचं आहे आणि त्यांच्या मुखातून जर आलेलं तर ते एक एक मंत्र होऊन जाईल, म्हणून लाख मोलाचं अक्षर आहे। कारण इथे जर जय बाबाजी भक्त परिवार आहे का? जय जनार्दन आहे का? इथं जर असेल, मला सांगायचा मुद्दा वेगळा आहे पण त्यांच्या लक्षात येईल। आपण जी कथा श्रवण करत आहात त्या भागवत ग्रंथामध्ये एक एक अक्षर लाख मोलाचं आहे आणि एक एक अक्षरामध्ये त्या ठिकाणी एक एक बीज मंत्र जडलेला आहे। मला ते बीज सांगायचं आहे कारण या बीजापासून एक एक मंत्र तयार होतो महाराज। जर जय जनार्दन भक्त परिवारामधील असेल तर त्यांच्या लक्षात येईल, कारण ती विधीमध्ये ते बीज घेतलेलं आहे। ओम लं नमा ओम सन नमा ओम ढन नमा ओम रन नमा ओम चं नमा ओम क्षं नमा ठन नमा ओम तन नमा ओम वन नमा ओम अन नमा ओम तन नमा ओम। हे जरी आपल्याला अ आ इ याचे अक्षर जरी दिसत असले महाराज, पण हे बीज आहे आणि या बीजापासून एक एक मंत्र तयार होतो महाराज। आणि त्या मंत्रामध्ये साक्षात माझा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा बसलेला आहे। म्हणून म्हणतात आमचे संत, एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा
माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. प्रत्येक अक्षरामध्ये मंत्र त्या ठिकाणी आहे. माझा भगवान परमात्मा आहे आणि यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करता आहे. धन्यवाद आहे तुम्हाला. भाग्यवान मंडळी आहात. विठ्ठल 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 पुरुष तत्वाचे असणारे जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये लाडकिले कमी संताची मजबरी कृपा बहुतांची. पुरुष तत्वाचे आहे जगद्गुरु तुकोबराय, पण तरी सुद्धा आपल्याला मात्र त्या ठिकाणी लेख समजतात महाराज. बघा, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या माता माऊलीला म्हटलं, माता माऊली चला आपल्याला कीर्तनाला जायचं आहे, ते म्हणाले महाराज चला आलोच, असं जर त्या ठिकाणी जर म्हटलं, महिलांना असं योग्य वाटेल? नाही वाटणार. एखाद्या पुरुषाला त्या ठिकाणी आपण म्हटलं चला कीर्तनाला जायचं आहे आणि ते म्हणाले महाराज चला आलेच, असं जमल नाही, असं जमणार नाही. मग जगद्गुरु तुकोबराय जर या ठिकाणी पुरुष तत्वाचे असून देखील आपल्याला स्वतःचा त्या ठिकाणी लेख समजतात महाराज, पण ती लेख सुद्धा साधारण नाही. लाडकी लेख मी संताची, लाडकी त्या ठिकाणी लेख समजतात. आणि महाराज आज ज्यांच्या प्राकट्य निमित्त हा सोहळा आहे, सद्गुरु समर्थ गजानन महाराज, गजानन महाराजांना सुद्धा त्या ठिकाणी अनेक संत त्या ठिकाणी भेटले महाराज. समकालीन संत, त्यांच्या समकालीन संत अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज, शिर्डी निवासी साईबाबा, हे समकालीन संत त्या ठिकाणी आहे. म्हणून गजानन महाराजांवरती प्रेम करणारे अनेक संत मंडळी त्या ठिकाणी आहे. मला अभंगामध्ये जसा जसा गजानन महाराजांचा उल्लेख करता येईल तसा मी करणार आहे. गजानन महाराज सुद्धा त्या ठिकाणी लाडके झाले महाराज, म्हणून तर त्यांचा या ठिकाणी एवढा मोठा उत्सव होतोय. इथे बरेच जाणकार मंडळी बसलेले आहेत, वयोवृद्ध मंडळी बसलेले आहेत. बाबा विनेकरी बाबांना मी एक प्रश्न विचारतो बाबा, माफी मागून मला त्याचं उत्तर द्या. तुम्हाला तुमच्या आजोबाचं नाव सांगता येईल बरोबर ना? सांगता येईल. पंजोबाचं नाव सांगा बरं. नाही का बरं? आपल्याला पंजोबा नव्हता, होता खापर पंजोबाचं, निपर पंजोबा, डापर पंजोबा. तुम्ही म्हणाल मग तुला कशाला आणलं इथे? आपल्याला आजोबा नाही, आजोबा आहे. मग आपल्याच रक्ताला आपण विसरतो महाराज. लक्षात घ्या, आपल्याला आजोबा नाही का? आजोबा आहे, पंजोबा आहे, खापर पंजोबा आहे. पण महाराज आपल्याला सर्व नातं असून सुद्धा आपल्याला आपल्याच रक्ताला आपण जर विसरत असाल तर माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांना जाऊन 750 वर्ष झाले, आपण त्यांना का विसरू शकलो नाही? जगद्गुरु तुकोबरायांना 400 वर्ष त्या ठिकाणी होत आले, त्यांना का विसरू शकलो नाही? समर्थ सद्गुरु गजानन महाराजांना त्या ठिकाणी जाऊन कितीतरी वर्ष, 100 वर्ष त्या ठिकाणी उलटत आले, आपण त्यांना का विसरू शकलो नाही? असं काय काम त्यांनी करून ठेवलं? त्यांनी एकच काम त्या ठिकाणी केलं महाराज, आपलं नाव त्या ठिकाणी गाजावं. भगवान परमात्म्याची भक्ती एवढी केली महाराज की आपलं नाव त्या ठिकाणी आजही गाजत आहेत. उत्तम चिवरे कीर्ती मागे, तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तम चिवरी कीर्ती मागे. महाराज कीर्ती त्या ठिकाणी एवढी गाजून गेली महाराज, एवढी कीर्ती त्यांनी ठेवून गेले, आजही त्यांचं नाव गाजत आहे. कारण जो समाज आहे तो समाज संताकडे बघून जीवन जगतो महाराज. संताकडे बघून कर्म प्रधानम साधु जीवनंतो, भोग प्रधानम पशु जीवनंतो, विचार प्रधानम नर जीवनंतो. कारण जो समाज आहे तो समाज साधूकडे बघून जीवन जगत असतो महाराज. बघा, एखादा साधूने जर एकादशी धरली नाही
तसं तर संन्याशाला महात्म्याला एकादशी धरण्याची गरजच नाही, पण एखाद्या संन्याशाने महात्म्याने एकादशी उपवास धरलाच नाही तर आपण त्यांना नाव ठेवायला मोकळे झालो. म्हणून समाज जो आहे तो समाज साधूकडे बघून जीवन जगत असतो. साधूने जर एकादशी मोडली तर त्या ठिकाणी आपणही एकादशी धरायला तयार नाही. म्हणून साधूने त्या ठिकाणी कर्म करत राहावं. कुठपर्यंत कर्म करावं? जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्म करत राहावं. मग ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कर्म करणं सोडावं का? नाही नाही, कारण हा समाज जो आहे तो समाज साधूकडे बघून जीवन जगतो. म्हणून त्याने कर्म कायम स्वरूपी करत राहावं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून असे गजानन महाराज त्या ठिकाणी होऊन गेले. महाराज अनेक लीला त्यांनी आपल्याला दाखवल्या, पण त्या समाजाच्या कल्याणासाठी होत्या. अनेक कार्य त्यांनी केले. महाराज अनेक कार्य केले, कोणत्याही गोष्टीचा अभिमान केला नाही. अन्न वस्त्र त्या ठिकाणी तर त्यांना नव्हतंच, अवलिया संत होते महाराज. अनेक कार्य त्या ठिकाणी करून गेले. म्हणून आपण त्यांच्याकडे बघून जीवन जगतो आहे. आपण जर कधी शेगावला गेलात, त्यांची शिस्त असेल, ते मंदिर परिसर असेल, तिथलं जीवन बघून त्या ठिकाणी एखाद्याचं जीवन सुद्धा बदलून जाईल. महाराज विठ्ठल 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 विठ्ठल. असे गजानन महाराज सुद्धा त्या ठिकाणी लाडके झाले. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी लाडकी झाले. या अभंगामध्ये 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. महाराज जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला लाडकी लेक का समजतात, कुणाची लेक आहे आणि संतांचीच त्या ठिकाणी का आहे, असे 3 प्रकारचे प्रश्न आहे. जसं मला त्या ठिकाणी हा अभंग सोडवता येईल मी तसा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय लाडके त्या ठिकाणी संतांचे झाले. आता पहिला मुद्दा आपला असा आहे, खर तर पहिला प्रश्न असा आहे, लाडकं कुणाला म्हटलं जातं? इथं बरेच मुलं बसलेले आहेत. लाडकं कुणाला म्हटलं जातं घरामध्ये? तुम्ही किती भाऊ आहे? किती भाऊ आहे तुला? 2. तुला रे? तू? तुला? ते बी घाबरले का काय? महाराज जास्त बोलतो. एक एकच म्हणून राहिले. लाडकं कुणाला म्हटलं जातं मला सांगायचं आहे. लक्षात घ्या, एखाद्याला जर 4-5 भावंड जर असतील, 4-5 भावंड त्या ठिकाणी जर असेल, माता माऊली लाडकं कुणाला म्हटलं जातं? जो सर्वात लहान असतो, असं जो सर्वात लहान असतो त्याला लाडकं म्हटलं जातं. महाराज लाडकं म्हटलं जातं. मग जो लाडका असतो महाराज, आता त्याला लाडकं म्हटलं जातो. पण जो आईबापाचं काम ऐकतो तो लाडका असतो का जो आईबापाचं काम ऐकत नाही तो लाडका असतो? कोणाचं? हा बरोबर सांगितलं बरं का. जो आईबापाचं काम करतो तो लाडका असतो महाराज. नाहीतर काही असे मुलं विचित्र असतात. एक 10 वर्षाचा मुलगा खुर्चीवर बसलेला होता, टीव्ही बघत होता. तेवढ्यामध्ये त्याचा बाप बाहेरून आला. कंपनीमध्ये कामाला जायला होता. बूट वगैरे काढली, बॅग वगैरे ठेवली आणि 10-12 वर्षाचा तो मुलगा टीव्ही बघत बसला, रिमोट हातामध्ये घेतलेला आहे. आणि तेवढ्यामध्ये बाप घरामध्ये आल्यानंतर तो मुलगा म्हणतो, पप्पा 1 ग्लास भरून पाणी आणा. काय म्हणतोय? 10-12 वर्षाचा मुलगा आपल्या बापाला काम सांगतोय. बापानं लक्ष दिलं नाही. दुसऱ्यांदा आवाज दिला, पप्पा पाणी आणा 1 ग्लास भर. पप्पा म्हणाले, अरे बापाला काम सांगू नये. समजूतदारपणे त्या ठिकाणी सांगू लागले, पण तरी सुद्धा तो मुलगा ऐकायला तयार नाही. पप्पा 1 ग्लास भरून पाणी आणा. राग आला, तळपायाची आग मस्तकाला गेली आणि म्हणाले, अरे कार्ट्या तुला समजत नाही का बापाला काम सांगू नये? तो म्हणाला, पप्पा मी नाही का तुमची गाय छपची पुढे आणून देत? आणा ना राव. कोण म्हणतोय? मुलगा म्हणतोय. मग मात्र बापाची तळपायाची आग मस्तकाला दिली. बाप ओरडला, कार्ट्या 1 कानशिळा देऊ का म्हणून त्या ठिकाणी बोलले. मुलगा बापाला म्हणाला, पप्पा कानसडीत लावायला येणारच आहेत ना, 1 ग्लास भरून पाणी घ्या. मग अशा मुलांचा काय देव घरात कुठं ठेवायचं का? ते आई वडिलांना काम सांगतात ते लाडके नसतात महाराज. जे आईवडिलांची सेवा करतात, आई वडिलांचं काम ऐकतात ते लाडके असतात. मग जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा त्या ठिकाणी लाडके झाले. लाडके झाले, एवढे लाडके झाले. का लाडके झाले? त्याला कारणही तसंच होतं. वचन मोडी बोली रे
कृपा गणेश सेविनावरी वचन मोडी बोलिले ते वचन मोडी बोलिले ते कृपा गणेश सेविनावरी वचन मोडी बोलिले ते वचन मोडी बोलिले ते तुका म्हणे शेष सेविना आवडी वचन मोडी बोलिले ते. तुकोबराय त्या ठिकाणी सांगतात मी लाडकी झाले कारण मी कधीही संतांचं म्हणणं टाळलं नाही. वचन मोडी बोलिले ते, त्यांचं कधीही वचन त्या ठिकाणी टाळलं नाही महाराज, म्हणून मी लाडके झाले. म्हणून जगद्गुरु तुकोबराय संतांवरती त्या ठिकाणी प्रेम करतायत महाराज, म्हणून स्वतःला लाडकी लेक मी संताची म्हणतायत. लाडकं होण्यासाठी अनेक कष्ट करावे लागतात महाराज. आमचे श्री गुरु कुरेकर बाबा त्या ठिकाणी सांगत असतात, ज्याला आयुष्यभर आईचं प्रेम मिळवायचं त्याने लहान व्हा, त्याने लाडकं व्हा, आयुष्यभर प्रेम त्या ठिकाणी आई वडिलांचं तो मिळू शकतो. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय म्हणतात वचन न मोडी बोलिले ते. मी त्या ठिकाणी सर्व ऐकलं आणि मी नम्र झाले महाराज. एवढे नम्र झाले, किती नम्र त्या ठिकाणी झाले. नम्र झाला भूता तेने कोंदिले, साठविला हरी जिही हृदय मंदिर. त्याचा परिणाम त्यांची सरली रझार, झाला सफळ व्यापार. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला. आता विठ्ठल कोणी धरिला पंढरीचा चोर. संतांनी भगवान परमात्मा साठवला, नम्र झाला भूता तेने कोंदिले आनंदा. महाराज जगद्गुरु तुकोबराय नम्र झाले, म्हणून कुठल्याही प्रकारचं वचन मोडणं नाही महाराज. नम्र कुणाला म्हणतात, जो कायम स्वरूपी नम्र असतो, वाकत असतो, त्याला नम्र म्हणतात महाराज. आमचे शास्त्री बाबा त्या ठिकाणी एक उदाहरण देत असतात महाराज. मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी असणारा जो पिऊन असतो, पिऊन पिऊन समजतो ना तुम्हाला? पिऊन नाही म्हटलो मी, पिऊन म्हटलो. पिऊन पिऊन म्हणजे चपरासी. मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी असतो महाराज. मंत्रालयामध्ये द्वाराजवळ त्या ठिकाणी तो उभा असतो आणि प्रत्येक मंत्री आल्यानंतर या साहेब, या साहेब, या साहेब म्हणून त्या ठिकाणी वागतो आणि त्यांचं स्वागत करतो महाराज. पण मंत्री मात्र त्या ठिकाणी ताट मानाने येतात, ताट मानाने येतात आणि त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये प्रवेश करतात महाराज. म्हणून पिऊन त्या ठिकाणी नम्र असतो महाराज, म्हणून 59 वर्षापर्यंत त्या ठिकाणी असतो. पण आमदार, खासदार, मंत्री त्या ठिकाणी येतात 5 वर्षात गच्छंती होते महाराज. म्हणून नम्र व्हावं माणसानं, नम्र व्हावं. माझे जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी नम्र झाले, म्हणून लाडके झाले. विठ्ठल विठ्ठल किती लाडका व्हावा महाराज, किती लाडकं व्हावं. उदाहरण त्या ठिकाणी देतो, लक्षात येईल. एक 9 मुलीवरती 10वा मुलगा झाला एका पाटलाला. किती मुलींवरती?
9 मुलींवरती 10वा मुलगा झाला. मग तो किती लाडका असेल बापाचा. कुठेही जायचं की मुलगा त्या ठिकाणी सोबत घेऊन चालायचं. कुठेही जायचं म्हटलं तर मुलगा घेऊन जायचा. एक दिवस पाटील एका दुकानावरती त्या ठिकाणी गेलेले आहेत. मुलगा काउंटरवरती सोडला. 7-8 वर्षाचा तो मुलगा काउंटरवरती त्या ठिकाणी सोडलेला आहे आणि पाटील गप्पा करतायत. पण तेवढ्यामध्ये जो मुलगा होता तो मुलगा काउंटरवरून खाली उतरला. त्या दुकानामध्ये गव्हाचं पोतं होतं, हरभऱ्याचं पोतं होतं, शेंगदाण्याचं पोतं होतं, तांदळाचं पोतं होतं आणि साखरेचं पोतं होतं. अशी लाईन लागलेली होती. तो मुलगा काउंटरवरून खाली उतरल्याबरोबर शेंगदाण्याच्या पोत्यावरती आला, तिथून तांदळाच्या पोत्यावरती आला आणि तिथून तो साखरेच्या पोत्यावरती आला. आणि तेवढ्यामध्ये त्याला त्या ठिकाणी साखरेच्या पोत्यावरती आल्यानंतर समजतंय तुम्हाला, सुसू करण्याची त्या ठिकाणी तयारी त्याने दर्शवली. दुकानदार बघत होता. तो दुकानदार मोठ्याने ओरडला, कारट्या, साखरेच्या मोत्यावर. असं म्हटल्याबरोबर तो मुलगा रडायला लागला. महाराज लाडका होता, पाटलाचा लेख, एकुलता एक लाडका होता ना तो, लाडका होता. रडायला लागला. पाटील पळत पळत त्या ठिकाणी आले. काय झालं म्हणू लागले. दुकानदार म्हणू लागले, पाटील अहो तुमचा मुलगा साखरेच्या पोत्यावरती सुसू करायला लागला. त्या दुकानदाराला एवढा राग आला महाराज, एवढा. मला मी लाडका सांगायचा, मला किती लाडकं व्हावं माणसानं. लाडका सांगतोय. त्या पाटलाला एवढा राग आला, तो दुकानदाराला म्हणाला, 1.5 दमडीच्या दुकानदारा, तुझ्या साखरेचे पैसे जेवढे असेल तेवढे आत्ता घे, माझा मुलगा सुसू तिथंच करील. याला म्हणतात लाडका. विठ्ठल 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 म्हणून माणसानं लाडकं व्हावं. किती लाडकं व्हावं की बापानं काहीही करायला तयार व्हावं आपल्यासाठी. माझे जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी सांगतात, मी संतांची लाडकी झाली, माझ्यासाठी संत भगवान परमात्मा काहीही करायला तयार झालेत, म्हणून मी लाडकी झाले. बघा, संसार यशस्वी होण्यासाठी आणि परमार्थ यशस्वी होण्यासाठी या ठिकाणी अट्टहास करावा लागतो प्रत्येकाला. आपल्याला जर संसार यशस्वी व्हावा असं वाटत असेल तर काय करावं लागेल. महिला मंडळ, संसार यशस्वी व्हावा असं वाटत असेल तर काय करावं लागेल. आणि परमार्थ यशस्वी व्हावा असं वाटत असेल तर काय करावं लागेल. काय करावं लागेल. प्रयत्न करावे लागेल, कष्ट करावे लागेल. का देरे हरे पलंगावरी असं होईल का. नाही होणार. आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागेल. जगद्गुरु तुकोबरायांनी आपला जो अट्टहास आहे तो अट्टहास याच्यासाठी केला. संसारही बरेच जण म्हणतात तुकोबरायांचा संसार यशस्वी झाला नाही महाराज, परमार्थ यशस्वी झाला. पण हे परमार्थ यशस्वी झाला पण संसार सुद्धा यशस्वी झाला. महाराज आमच्याकडे तर काही लोक असे म्हणतात, जगद्गुरु तुकोबराय एवढे मोठे संत झाले पण तुकोबरायांच्या घरी खाण्यासाठी काही नव्हतं असेही म्हणतात. बरोबर ना. म्हणतात आमचे सुद्धा महाराज मंडळी सांगतात की तुकोबरायांना काहीच नव्हतं. पण एक लक्षात घ्या महाराज, जर तुकोबरायांकडे जर काहीच नसतं तर 350 एकरचा मालक जो आहे गुळवे पाटील पुण्याचे उद्योगपती, त्या काळी 400 वर्षापूर्वी 350 एकरचं ऊस असणारा माणूस आपली मुलगी तुकोबरायांना देतो म्हणजे तुकोबराय किती श्रीमंत असतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. लोक म्हणतात तुकोबरायांकडे काहीच नव्हतं, मग विचार करा, साधारण गोष्ट आहे महाराज. आपली मुलगी जर आपल्याला द्यायची असेल तर आपल्याकडे 5 एकर जमीन असेल तर 10 एकरावाला जावई बघतो आपण. बरोबर ना. मग तुकोबरायांकडे काहीच नव्हतं तर 350 एकराचा माणूस आपली मुलगी देईल का हो तुकोबरायांना. आपली जीभ उचलायची लावायची टाळूला असा आपला नियम आहे महाराज. काहीच माहित नसतं आपल्याला. पण तुकोबरायांना असं काहीच नाही हो. अहो जगद्गुरु तुकोबरायांकडे काहीच नसतं
तर जगाचा बाप घेण्यासाठी आलाच नसता महाराज. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांचा परमार्थही यशस्वी झाला आणि संसारही यशस्वी झाला. काय केलं तुकोबरायांनी महाराज? ज्याप्रमाणे तुकोबरा यशस्वी झाले तसं आपण सुद्धा यशस्वी व्हायला हवं. प्रयत्न त्या ठिकाणी केले महाराज, पण या ठिकाणी थोडा फरक आहे. संसार जर यशस्वी व्हावा आपल्याला असं वाटत असेल तर प्रयत्नाला कशाची जोड लावा लागेल आपल्याला? माझी भाषा समजते ना तुम्हाला? आमच्याकडे माणसं मिळल्यावर जातात, तुमच्याकडे कसं काय? सारखंच आहे ना. मग तुम्ही बोलत चला ना, विठ्ठल 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 प्रयत्न करावे लागतात तेवढं खरं आहे संसार यशस्वी होण्यासाठी. पण इथं थोडा बदल आहे. प्रयत्न करावेच लागतात, पण प्रयत्नाला मात्र त्या ठिकाणी प्रारब्धाची जोड लावावी लागते, तेव्हा संसार यशस्वी होतो महाराज. लक्षात येतंय ना? प्रारब्धाची जोड लावी लागते. आणि परमार्थ जर यशस्वी व्हावा असं वाटत असेल तर प्रयत्नाला कृपेची जोड लावावी लागते, तेव्हा परमार्थही यशस्वी होतो आणि संसारही यशस्वी होतो. विठ्ठल संसारामध्ये प्रयत्नाला प्रारब्धाची आपण जोड दिली तर काय होतं? उदाहरण द्यायचं झालं तर एक चहा विकणारा माणूस, काय एक चहा विकणारा माणूस, काय भांडवल असेल हो त्याच्याकडे? 100 रुपयाची साखर, 50 रुपयाचं दूध, चहापत्ती आणि अद्रक वगैरे, इलायची वगैरे, काय भांडवल असेल त्याच्याकडे? काहीच थोडं भांडवल त्या ठिकाणी आहे. पण त्या चहाची टपरी तो टाकतो महाराज, आणि त्या चहाच्या टपरीपासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याचे हॉटेल्स होतात. त्याचं नाव आहे येवले चहा. मला येवले चहा सांगायचं होतं, पण तुमच्या डोक्यात दुसरा चहा आला असेल. काय प्रयत्न असेल महाराज? काय केलं त्याने? प्रयत्नाला प्रारब्धाची जोड मिळाली, तेव्हा तो एवढा मोठा झाला. मला त्याचं काही जाहिरात वगैरे करायची नाही, मला काय त्याच्याकडून काही पैसे वगैरे भेटत नाही बरं, पण मी उदाहरण सांगतोय. आणखी एक त्या ठिकाणी उदाहरण सांगायचं झालं तर एक कर्जबाजारी माणूस आत्महत्या करण्यासाठी निघाला. मला प्रयत्नाला प्रारब्धाची जोड सांगायची आहे. कर्जबाजारी आत्महत्या करण्यासाठी निघाला, पण तेवढ्यामध्ये त्याच्या कानावरती आवाज आला, झुणका भाकर झुणका भाकर म्हणून आवाज आला. त्याने बघितलं तर एक 60-70 वर्षाची आजीबाई एका टोपलीमध्ये भाकर घेऊन त्या ठिकाणी 20 रुपयाला ती भाकर विकत होती. काय भांडवल असेल तिच्याकडे? एक पातेलं भर बेसन आणि एक पोळी त्या ठिकाणी, एक भाकर त्या ठिकाणी आहे. काय भांडवल आहे? त्याने विचार केला, ही आजीबाई 20 रुपयाला झुणका भाकर विकते आहे आणि कुशाल त्या ठिकाणी उदरनिर्वाह करत आहे. माझ्यावरती एवढं काय संकट आलं की मी आत्महत्या करण्यासाठी निघालो? म्हणून प्लॅन चेंज केला महाराज. त्याच्या आजी शेजारी झुणका भाकर विकण्यासाठी बसला. झुणका भाकर विकता विकता एवढा मोठा झाला, प्रयत्नाला प्रारब्धाची जोड मिळाली, एवढा मोठा झाला. महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, तर भारताच्या बाहेर सुद्धा त्याचे हॉटेल्स आहे. त्याचं नाव आहे विठ्ठल कामत. काय झालं? प्रयत्नाला प्रारब्धाची जोड मिळाली तर त्या ठिकाणी माणूस त्या ठिकाणी श्रीमंत होतो महाराज. तसंच आपल्या परमार्थामध्ये सुद्धा तसंच आहे महाराज. संतांची सेवा घडली की लोक सदन होतात महाराज. विठ्ठल विठ्ठल फक्त एक काम करायचं महाराज, पण संसारामध्ये कृपा आणायची नाही आणि परमार्थामध्ये प्रारब्ध आणायचं नाही. संसारामध्ये प्रारब्धच शोभतं आणि परमार्थामध्ये कृपाच शोभते महाराज. ज्याप्रमाणे एखादं उदाहरण द्यायचं झालं तर आपला जाफराबाद तालुका हे मोठं ज्वेलर्सचं दुकान आहे. एखादं प्रसिद्ध ज्वेलर्सचं नाव सांगा बरं आपल्या जाफराबादचं. निलेश ज्वेलर्स. आता एखादी व्यक्ती त्या ठिकाणी आहे आणि इथून त्या निलेश ज्वेलर्स मध्ये गेलेल्या आहेत. गेल्यानंतर आपल्यासारख्या श्रीमंत व्यक्तीनं त्या ठिकाणी 5 लाखाचा हिरा एक विकत घेतला. हिरा किती लाखाचा? 5 लाखाचा हिरा विकत घेतला महाराज. आणि 5 लाखाचा हिरा विकत घेतल्यानंतर आता 5 लाखाचा हिरा आहे, तो 5 लाखाचा हिरा तांब्याच्या अंगठीमध्ये शोभेन का लोखंडाच्या अंगठीमध्ये शोभल का चांदीच्या अंगठीमध्ये शोभल का सोन्याच्या अंगठीमध्ये शोभल? सोन्याच्या अंगठीमध्ये. जसा 5 लाखाचा हिरा सोन्याच्याच अंगठीमध्ये त्या ठिकाणी शोभतो, तसा
कृपा नावाचा हिरा परमार्थ नावाच्याच सोन्याच्या अंगठीमध्ये शोभतो. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तुकोबरा त्या ठिकाणी तुकोबरावंती या दोन्ही कृपा झाल्या महाराज. प्रयत्नाला प्रारब्धाची जोड मिळाली, त्यामुळे अगोदर तुकोबराय श्रीमंतही होती, अनुकूल परिस्थिती होती, नंतर प्रतिकूल परिस्थिती आली. मग मात्र त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची भक्ती सुरू केल्यानंतर देवाचीही कृपा झाली, संताचीही कृपा झाली, आणि सर्वात महत्वाची म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांवरती मनाची सुद्धा कृपा झाली महाराज. देवाची कृपा होऊ शकते, संताची कृपा होऊ शकते, पण मनाची कृपा मात्र लवकर होऊ शकत नाही. बऱ्याच महिला मंडळी इथं बसलेल्या आहेत. तुम्ही कीर्तन जरी ऐकत असाल पण मन मात्र त्या ठिकाणी घरी असेल. दुधावर झाकण ठेवलं नाही, मांजर दूध पितं की काय. काही महिला दरवाजाच्या कुलपाला झटका मारून बघितला नाही, कुलूप निष्ठत का काय, हा विचार त्यांच्या मनामध्ये चालू असेल महाराज. असेल ना. आपलं मन जरी कीर्तनात असेल पण ते मन सर्व शरीर जरी कीर्तनात असेल, मन मात्र त्या ठिकाणी चौफेर फिरून येतं महाराज. म्हणून मनाची कृपा त्या ठिकाणी झाली पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, या सर्व कृपा माझ्यावरती त्या ठिकाणी झाली, आणि त्यासाठीच एवढी कृपा झाल्यानंतर मी मात्र त्या ठिकाणी लाडकी झाली. तेच जगद्गुरु तुकोबराय अभंगाचे लाडकी लेक मी संताची, 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 लाडकी लेक मी संताची. मजबरी कृपा बहुताची, मजबरी कृपा बहुताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. मजबरी कृपा बहुताची, मजबरी कृपा लाडकी लेक मी संताची, बजवरी कृपा बहुतांची. तुकोबराय म्हणतात, मी लाडकी लेक झाली. लेक म्हटल्यानंतर महाराज महिला मंडळांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आपलं माहेर उभा राहतं. बरोबर ना. महिला मंडळ माहेर उभा राहतं. आमच्या संतांनी सुद्धा बरेच माहेर सांगितलं. जाईन गे माये तया पंढरपुरा, आपुल्या माहेरा जाईन मी आता. बाई बाई जात ग माहेराला, बाई बाई जात ग माहेराला. लेक म्हटल्यानंतर माहेर त्या ठिकाणी आठवतं महाराज. पण जगद्गुरु तुकोबराय आपल्याला त्या ठिकाणी लेक समजतात. का हो तुकोबा, तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी लेक समजतात, तुम्ही पुरुष आहात, काय कारण आहे लेक समजायचं. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, एक माफी मागून बोलू का. अहो ऐका, पुरुषांपेक्षा 4 गुण भगवान परमात्म्याने जास्त महिलांना दिलेले आहे. पुरुषांची माफी मागून बोलेल, कारण 4 गुण महिलांना जास्त दिलेत आपल्यापेक्षा. सांगू का कोणते गुण. कोणते गुण. जे गुण महिलांमध्ये आहेत ते गुण आमच्या संतांमध्ये सुद्धा आहेत. म्हणून लाडकी लेक मी संताची, म्हणून लाडके झाले. कोणते गुण आहे ऐका. हे पहिला गुण त्या ठिकाणी आहे समर्पण. महिलांमध्ये समर्पण आहे. बघा, एखाद्या महिलेला मुलगा होऊ द्या, 2-3 दिवसाचा मुलगा असू द्या महाराज, 2-3 दिवसाचा मुलगा असू द्या, पण पतीने आवाज दिला की लगेच ती पळत जाते महाराज. जाते ना महिला मंडळ, जाते की नाही. लगेच पळत जाते महाराज. तिच्या जीवनामध्ये समर्पण आहे. लवकर त्या ठिकाणी ती समर्पण त्या ठिकाणी कुणालाही करते. वाद त्या ठिकाणी करण्याचा प्रसंग त्याच्यावरती येत नाही. दुसरा गुण त्या ठिकाणी भावना आहे.
महिलामध्ये एवढी भावना आहे महाराज, एवढी भावना त्या ठिकाणी आहे, ती लगेच कीर्तनामध्ये येऊन आल्यानंतर दंग होते महाराज, दंग होते. पण आपलं तसं नाही. आपलं कसं आहे, आज आलेल्या महाराजाला किती पाकिट दिलं असेल, हा मंडप लावला आहे त्या मंडपवाल्याला किती पैसे दिले असेल, हा आपला विचार. पण महिला तसं नाही. कीर्तनात आल्यानंतर लगेचच तल्लीन होतात महाराज, त्यांच्याकडे भावना आहे. दुसरा गुण त्या ठिकाणी झाला. तिसरा गुण त्या ठिकाणी आहे शिस्त नावाचा गुण. तो शिस्त सुद्धा महिलांकडे आहे. किती शिस्त आहे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम असू द्या महाराज, हळदी कुंकवाचा, कुंकूच्या जागी कुंकूच लावणार, हळदीच्या जागी हळदीच लावणार. 100 महिला येऊ द्या, पण अगदी व्यवस्थित कुंकाच्या जागी कुंकू, हळदीच्या जागी हळदच लावणार महाराज. पण आपलं लय अवघड आहे. आपलं कुठं हनुरुमनच आहे महाराज. आपलं एवढं अवघड आहे. त्या सातारा भागामध्ये कीर्तनाला गेलो महाराज, नवीन सप्ताह होता, सर्व नवीन नियोजक त्या ठिकाणी होते, नवीन होते सर्वजण. विठोबा रखुमाई भजन झालं आणि तो माणूस मला बुक्का लावण्यासाठी आला. त्यानं बुक्का डबीत आणला नाही, त्यानं वाटीतच बुक्का आणला महाराज. बरं वाटीत आणा का जाईना, त्यानं डायरेक्ट खोंगाच भरला आणि मला मळवट वारला. म्हणलं चाल देवीजवळ मला बळी द्यायला घेऊन. मला सांगायचं एक आहे, पुरुषाकडे शिस्त नाही, महिलाकडे त्या ठिकाणी शिस्त आहे. चौथा त्या ठिकाणी गुण आहे त्याग नावाचा. हा सर्वात मोठा आणि चांगला गुण आहे महाराज. त्याग. स्त्रीच्या जीवनामध्ये किती त्याग आहे, किती त्याग आहे महाराज. ऐका, स्त्रीच्या जीवनामध्ये एवढा त्याग आहे, एवढा त्याग आहे, तेवढा कोणाच्या जीवनामध्ये नाही महाराज. महिला मंडळ खरं सांगा, आपण पुरणपोळ्या करताना इकडं करता का? पुरणपोळ्या करताना डाळ शिजायला कोण टाकतो? यांना सांगता काय तुम्ही? असं काही नाही ना. डाळ शिजायला कोण टाकतं? महिला. पुरण वाटतं कोण? महिला. पोळी लाटतं कोण? महिला. आणि खातं कोण? गरम गरम पुरुष. खाल्लेल्या अन्नाला तरी जागा राहो. गरम गरम पोळी त्या ठिकाणी खातं कोण? पुरुष खातात महाराज. किती जीवनामध्ये तिच्या त्याग आहे. तिने कधी घेतले का आपल्या ताटामध्ये गरम गरम पोळी महाराज? नाही महाराज, तिने कधी घेतली नाही महाराज. तिच्या जीवनामध्ये त्याग आहे. किती त्याग आहे सांगू का? ऐका, किती त्याग आहे तिच्या जीवनामध्ये. कपाळ तिचं असतं पण कुंकू मात्र याच्या नावाचं लावते. बरोबर ना? कपाळ तिचं असतं पण कुंकू मात्र याच्या नावाचं लावते. गळा तिचा असतो पण मंगळसूत्र मात्र याच्या नावाचं घालते. कान तिचे असतात पण झोबे मात्र याच्या नावाचे घालते. नाक तिचं असतं पण नथनी मात्र याच्या नावाची घालते. किती तिच्या जीवनामध्ये त्याग आहे महाराज. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हाच त्याग आमच्या जीवनामध्ये आहेत. उदाहरण देतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक सद्गुरु जोग महाराज पंढरपूरमध्ये चातुर्मासाला होते. चातुर्मासाला एक मुंबईचा श्रीमंत सावकार जोग महाराजांकडे आला आणि जोग महाराजांना म्हणाला, महाराज मला अमृत अनुभव शिकायचा आहे. जोग महाराजांनी सांगितलं, बाबा 5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत पाठ चालतात, वेळ नाही. आणि तुला जर यायचंच असेल तर 4 वाजता हे. सावकारानं सांगितलं, महाराज मी शेतकरी नाही, मी सावकार आहे, मी 4 वाजता उठत नाही. असं म्हटल्यानंतर जोग महाराजांनी सांगितलं, मग माझ्याकडे सुद्धा वेळ नाही, मला त्याग सांगायचा आहे, माझ्याकडे सुद्धा वेळ नाही. म्हणून सांगितलं. आता तो श्रीमंत सावकार होता. तो म्हणाला, महाराज काही करा आणि मला अमृत अनुभव शिकवा. महाराज काही तयार होईना. आणि मग मात्र त्या सावकाराने आपली श्रीमंती दाखवली. त्या काळी 70-80 वर्षापूर्वी त्या सावकारानं एक 100-100च्या नोटांनी भरलेली सुटकेस जोग महाराजांसमोर उघडली आणि जोग महाराजांना म्हणाले, महाराज अमृत अनुभव शिकवण्यासाठी एवढे देतो. काय म्हणाला? जोग महाराजांना त्या ठिकाणी म्हणाला, 100-100 रुपयाच्या नोटांनी भरलेली ती सुटकेस उघडली आणि जोग महाराजांना म्हणाला, अमृत अनुभव शिकवण्यासाठी एवढे देतो. त्यावेळेस महाराजांनी सांगितले, आता तर शिकवणारच नाही म्हणे, आता शिकवणारच नाही. त्याला राग आला. तो म्हणाला, महाराज अमृत अनुभव शिकवण्यासाठी एवढ्या पैसे देणारा सावकार भेटणार नाही. महाराजांचं उत्तर ऐका आणि एवढंच उत्तर घेऊन जा, आपलं कीर्तन सफल होईल. महाराज त्याला म्हणाले, उठ, एवढ्या पैशाला लात मारणारा महाराजही तुला भेटणार नाही. याला म्हणतात त्याग, याला म्हणतात त्याग. संपदा सोहळा
ना बडे म्हणाला करती टकळा पंढरीचा. आमच्या साधू संतांच्या जीवनामध्ये त्याग आहे म्हणून मी लाडकी लेक मी संताची मजबरी कृपा बहुतांची. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 विठोबा जगद्गुरु तुकाराम महाराज अद्वैत गजानन महाराज की बार कुमारी बार कुमारी जय बार कुमारी जय बार कुमारी बार कुमारी भगवान की ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की सद्गुरु गजानन महाराज की त्याग त्या ठिकाणी श्रीच्या जीवनामध्ये आहेत म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात मी लाडकी लेक मी संताची मजबरी कृपा बहुतांची. मी लाडकी झाले. जसा श्रीच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्याग आहे तसाच त्याग आमच्या जीवनामध्ये सुद्धा आहे. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आम्ही त्या ठिकाणी सर्वस्वाचा त्याग केला. भगवान परमात्मा प्राप्त केला महाराज. म्हणून आपण सुद्धा त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचा अट्टहास करावा. समर्थ सद्गुरु गजानन महाराजांनी त्या ठिकाणी आपला भगवान परमात्मा आपलासा केला महाराज. लोकांनी एवढा त्रास दिला महाराज. जे काही संत झाले आणि तुकोबराय म्हणतात सुद्धा तो का म्हणे तेची संत सोशे जगाचे आघात. अनेक संतांना त्या ठिकाणी त्रास झाला तसा गजानन महाराजांना सुद्धा झाला महाराज. का कुणास ठाऊक कबीर महाराजांना त्या ठिकाणी यदा कदाचित माहीत असावं महाराज. कारण कलियुग आहे आणि कलियुगामध्ये त्रास होईल हे त्यांना माहीत सुद्धा असावं म्हणून कबीर महाराज त्या ठिकाणी म्हणून गेले आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे साधु संत को कोई नहीं माने बेईमानों का बहुमान रे. साधु संत को कोई नहीं माने बेईमानों का बहुमान रे. आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे. कबीर महाराज म्हणाले ना महाराज साधु संत को कोई नहीं माने. त्यावेळेस सुद्धा गजानन महाराजांना महाराज एका शेतकऱ्यानं पाणी सुद्धा त्या ठिकाणी देऊ दिलं नाही. शेतकऱ्यानं पाणी देऊ दिलं नाही गजानन महाराजांना. गजानन महाराजांनी कोरड्या विहिरीजवळ त्या ठिकाणी गजानन महाराज गेले महाराज. गजानन महाराज कोरड्या विहिरीजवळ त्या ठिकाणी गेले. गंगा मातेचा धावा केला आणि महाराज साक्षात गंगा माताला त्या ठिकाणी त्या विहिरीमध्ये यावं लागलं. म्हणून संतांना अनेक त्रास त्या ठिकाणी झाला पण संतांनी कधीही जगाचं कल्याणच केलं महाराज. विठ्ठल विठ्ठल जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती महाराज. आपल्याला संत त्या ठिकाणी कधी कळाले नाही. देव आपल्याला कळाले नाही. आपण संतांच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी राहिलो नाही म्हणून आपल्याला अनेक प्रकारचे दुःख त्या ठिकाणी भोगावे लागतात महाराज. पण एक सांगून जाईल भगवान परमात्म्याची भक्ती एक वेळेस त्या ठिकाणी नाही केली तरी चालेल
मी आवर्जून सांगेल, देवाची भक्ती त्या ठिकाणी नाही केली तरी चालेल, पण संतांचा अपमान त्या ठिकाणी आपल्या हातून कधीही होता कामा नाही महाराज, कधीही होता नाही. कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत त्या ठिकाणी वेगळे नाही महाराज. साक्षात भगवान परमात्म्याचा अवतार देव संत त्या ठिकाणी आहे. आणि महाराज जगाचा बाप त्या ठिकाणी त्या जगाच्या बापाला अहो त्यांच्याशिवाय करमत नाही. देव रडतोय, काकुळती तो हरी क्षणभरी निवडिता तुमची मज लागली सवे ठाईची नव्हे नभोगडी. भगवान परमात्मा रडतोय महाराज भक्तांसाठी, संतांसाठी. एवढी भक्ती आमच्या संतांनी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची केली, म्हणून तर ते लाडके झाले. लाड केले कमी संताची मजबरी कृपा बहुतांची. का ग तू काही तू लाडकी झाली मान्य आहे, मग लाडका झाल्यानंतर तू बापाचीही लाडकी झाली. मग लाडका झाल्यानंतर तुझ्या बापाने काय केलं ग? त्यावेळेस तू काही नाही सांगितलं अभंगाच्या दुसरे चरण. अखई चुडा हाती आला अंकण मोती नाकाला. तू काही त्या ठिकाणी सांगते बाई माझ्या बापानं त्या ठिकाणी मला सजवलं. अखई चुडा हाती आला अंकण मोती नाकाला. अखई अक्षय चुडा त्या ठिकाणी माझ्या बापाने माझ्या हातामध्ये घातला. आणि अक्षय चुडा म्हणजे त्या ठिकाणी कधीही न फुटणारा चुडा. तो चुडा माझ्या बापाने माझ्या हातामध्ये घातला. महिला मंडळ चुडा तुम्ही घालता ना? कधी घालता चुडा? कधी घातला जातो माहित नाही? हा असं सांगा ना, बोला ना. चुडा त्या ठिकाणी घातला जातो हळद लागल्यानंतर. खरं आहे, पण एक दुसरा तो चुडा वेगळा आहे. आणि बांगड्याला सुद्धा चुडा म्हणतात ना? चुडा म्हणतात ना तुमच्याकडं? म्हणता ना? हा चुडा. मग आता एक सांगा, चुडा फुटतो ना कधी वेळ, कधीतरी चुडा फुटतो की नाही? मग त्याला कारण आहेत, बरीच कारण आहेत. ती कारण माहिती आहे ना तुम्हाला? आहे का माहित? कमी सांगू? मला अनुभव नाही, पण मी ऐकलंय म्हणून सांगतो बरं. महिला मंडळ लक्ष द्या, चुडा 2 कारणानं फुटल्या जातो. लक्ष द्या, 2 कारणानं चुड्या फुटल्या जातो. पहिलं कारण नवऱ्याने मारलं तर. बरोबर ना? बरोबर आहे का? नवऱ्याने मारलं तर. दुसरं कारण नवऱ्याला मारलं तर. बरोबर आहे का? वाक्य जरा झूम करू का? पहिलं कारण
कशामुळे फुटतो? नवऱ्याने मारलं तर, आणि दुसरं कारण नवऱ्याला मारलं तर. पण आपला जो चुडा आहे ना महाराज, तो तुमचा चुडा फुटणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझा चुडा फुटणारा नाही, अक्षय चुडा आहे, तो कधीही न फुटणार आहे. तो चुडा म्हणजे कोणता? कोणता चुडा आहे? अक्षय चुडा आहे, कधीही न फुटणारा चुडा. असाच शृंगार महाराज ज्यावेळेस भगवान परमात्म्याने रास लीला केली, त्यावेळेस शिवजींनी सुद्धा सुंदर असा शृंगार केला महाराज. आणि शिवजी सुद्धा भगवान परमात्म्याच्या रास लीलेमध्ये त्या ठिकाणी येऊन दाखल झाले. पण रास लीला करत असताना भगवान परमात्म्याने सांगितलं होतं, तुम्हाला रास लीला करायला यायचं आहे ना, मग कसं यावं लागेल? कसं यावं लागेल? कल्पनेची सासूईचा बहुत जाचू, कल्पनेची सासूईचा बहुत जाचू. चला 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 बाई, वृंदावनी रास क्रीडा पाहू, रास क्रीडा पाहू. नंदाच्या बाळाने केला नवरा, नंदाच्या बाळाने केला नवरा, नंदाच्या बाळाने केला नवरा. सर्व गर्व सोडून बाई चला हरिपाशी. भगवान परमात्म्याकडे जायचं असेल, कल्पना गर्व अहंकार सर्व त्या ठिकाणी सोडून यावं लागतं. पण तरी सुद्धा शिवजींनी सांगितलं, मी सुद्धा शृंगार करणार आणि देवा तुमच्या बरोबर रासलीला खेळण्यासाठी येणार. असाच शृंगार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केला आणि तो चुडा त्या ठिकाणी घातला, पण तो कधीही फुटणारा नव्हता. आणि तो चुडा घातल्यामुळं जगद्गुरु तुकोबारायांनी अक्षय चुडा आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी घातला. आणि तो कोणाशी संबंधित होता? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी अक्षय चुडा त्या ठिकाणी हातामध्ये घातला, पण तो कुणाच्या नावाचा आहे? सख्यांनी विचारलो, तू काहीला का ग? तू काही चुडा घातला, अखई चुडा हाती आला, अंकण मोती नाकाला. अंकण त्या ठिकाणी अंकण मोती, मोती सुद्धा तू त्या ठिकाणी नाकाला घातला. मग तो मोती कोणता आहे? मुक्ती नावाचा त्या ठिकाणी मोती आहे. आणि कधीही न फुटणारा म्हणजे कधीही न मरणाऱ्या तत्वाशी मला एकरूप त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून आखई चुडा हाती आला, अंकण मोती नाकाला. आणि माझा विवाह त्या ठिकाणी लावून दिला. कुणाशी? आखई चुडा कधीही न फुटणारा आहे, एकरूप तत्वाशी त्या ठिकाणी एकरूप मला केलं महाराज. कुणी? आमच्या संतांनी. मग एकरूप त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून माझा विवाह काय अशा साधारण माणसाची केलं नाही. कुणाशी केला? न मरणाऱ्या तत्वाशी माझा विवाह त्या ठिकाणी लावून दिला. आता मला एक सांगा, इथले माणसं मरतात का? हा, कोमल महाराज तुमचं पण हेच गाव आहे का? हा, हेच कोणत्या गावचे? नेमखेड. तुमच्या गावात माणसं मरतात का? मग तुमच्या गावचा तो नवरा नाही, इथला नाही तो महाराज. तुमचं गाव तिकडं दुसरं. तुम्ही कुठले बाबा? मग इथला पण तो तुमचा नवरा नाही. बरं, कधीही न मरणाऱ्या त्या तत्वाशी मला एकरूप केलं. तो तत्व त्या ठिकाणी म्हणजे सर्वा घटी राम देहा देही एक. कोणतं तत्व? आपल्या हृदयामध्ये असणारा तो राम, तो आत्मा म्हणजे त्या तत्वाशी मला एकरूप केलं महाराज. आणि तो आत्मा मरतो काय? नैनम छंदंशी शस्त्राने नैनम दहती उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विडीजे. तो कधीही न मारणारा आहे, तर नवीन वस्त्र धारण करतो, तो आत्मा आहे. आणि त्या आत्माशी माझा विवाह लावून दिला. काग तू काही अखई चुडा हाती आला, अंकण मोती सुद्धा त्या ठिकाणी मुक्ती नावाचा मोतीही नाकात घातला. तू विवाह केला, पण ऐक ना, संसाराच्या नवऱ्याचं सुद्धा ऐकावं लागेल आणि परमार्थामध्ये असणारा नवरा सुद्धा त्याचं सुद्धा तुला ऐकावंच लागेल ना ग. तू काही न सांगितलं नाही. मला त्या ठिकाणी तो नवरा जरी फक्त म्हणायला आहे, पण मी त्याच्याशी संग करणार नाही. आता
कसा जाणे झाले मी संग झाले मी संग विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग सोडी येला जोडी येले मग सुरंग आईचा जोगवा वाजू नका महाराज कधी आई उठेल बर महाराज उदाहरण आलो म्हणून सांगतो बरं तुम्हाला माहित पण असेल ते एका ठिकाणी कीर्तनाला गेलो देवीचं नवरात्रामध्ये कीर्तन होतं आता तुमचे तोंड जरा सुकले तर तुम्हाला टवटवीत करतो ऐका एका ठिकाणी नवरात्र होतं कीर्तनाला त्या ठिकाणी गेलो आणि एक आजीबाई माझ्या समोर बसलेली होती आजीबाई म्हणाली महाराज कीर्तन चांगलं झालं पण देवीचं मंदिर आहे आणि जागर आहे मग एक काम कर म्हणे तू आता थोडा जोगवा जोगवा म्हणे आणि महाराज म्हणलं आजी मला पूर्ण जोगवा येत नाही जेवढा येईल तेवढा म्हण आणि मी सुरुवात केली महाराज अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमहिषासुर मर्दाना लागुनी त्रिविध तापाची करवया झाडणी जोगवा सुरू केला महाराज आणि आईचा जोगवा म्हटलो मी एक कडवा म्हटलो महाराज ते उड्यामध्ये एक महिला बसली होती उठली ना बाई ती उठली तिनं मुठी आवळल्या महाराज मुठी आवळल्यानं आवाज दिला दत्ता म्हणून आवाज दिला म्हणलं आता या अवघडच झालं आता काय करावं म्हणलं महाराज माणसामध्ये तिचा पती बसलेला होता तो पळत पळत गेला तिच्याकडे म्हणाला बोल आई कोण होतं ते तुझा नवरा होता काय म्हणतोय बोल आई ती म्हणू लागली त्याला बघता झाडाचे लय हाल रे त्याने लगेच तिचे केस वगैरे मोकळे केले महाराज केस वगैरे मोकळे केले आणि तिथे उभा राहिला तिच्या अंगात आला होता कोणता देव आला होता अगोदर दत्त येईल होता महाराज तिने मुठी वगैरे आवळल्याबरोबर तिच्या गळ्यामध्ये होती एक सारखे मणीचा हार त्याला काय म्हणतात एकदा काय म्हणतात त्याला एकदानी म्हणता ना असं काहीतरी एकदानी त्या ठिकाणी तिच्या गळ्यामध्ये होती आणि महाराज काय झालं ती हा 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 असं करता करता काय झालं तिचा अंगठा त्या एकदानीमध्ये गुंतला आणि ती एकदानी तुटली महाराज तिच्या अंगात कोणता देव येईल होता आधी दत्त येईल होता दत्त येईल मला महाराज कोणावरती टीका करायची नाही आपला परमार्थ कसा आहे मला तो सांगायचा आहे एक दाणी त्या ठिकाणी तुटल्याबरोबर तिची एक दाणी तुटली तिला वाटलं आता जर दत्त घालवा तर लोक नावं ठेवतील देव घालवला तर लोक नावं ठेवतील आणि जर देव जर घालवला नाही तर मणी जाते सोन्याचं 83,000 रुपये सोनं झालं आता बरोबर ना काय करावं समजेना महाराज पण मगाशी बोलून गेलो की बायामध्ये 4 गुण भगवान परमात्म्याने जास्त दिलेले आहेत माणसाचा गुढ घेत असतो पण त्यांचा डोक्यातच असतो म्हणून त्या बाईनं जागेवर देव बदलला महाराज जागेवरती देव बदलला आधी कोणता देव आला होता दत्त आला होता महाराज बाईने जागेवर देव बदलला आणि बाई म्हणायला लागली सैलानी बाबा सैलानी तुटली माझी एकदानी हा एक मणी तो एक मणी उचलून घ्या ना तुम्ही धनी सैलानी बाबा सैलानी जर असा परमार्थ जर आपला असेल तर खरंच देव भेटेल का हो आपल्याला नाही भेटू शकत महाराज विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी सांगतात मला अशा तत्वाशी त्या ठिकाणी मी एक रूप झाले अखई चुडा हाती आला अंकण मोती नाकाला आणि माझा त्या ठिकाणी विवाह लावून दिला आणि विवाह लावून दिल्यानंतर ती नवरी येती जाती झाली बोध मुराळी शृंगारीला
84चा शिक्का केला. बोध नावाचा त्या ठिकाणी मला मुराळी पाठवण्यात आलं. बोध त्या ठिकाणी ज्ञानप्रवृत्तर त्या ठिकाणी बोध निर्माण होतो आणि जन्म मरणातून त्या ठिकाणी मला संतांनी त्या ठिकाणी मुक्त केलं महाराज. म्हणून लाड केले कमी संताची मजवरी कृपा बहुतांची. आणि या प्रकरणामध्ये भगवान परमात्म्याने संतांनी त्या ठिकाणी मला सजवलं आणि त्याचा कौल मला मिळाला अभंगाचं शेवटचं जग. तुका तुकी उतरला तुका तुकी उतरला तुका तुकी उतरला तुका तुकी एकदा जोरदार टाळी वाजवा. गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य सर्वांसाठी. महाराज हे साधारण व्यक्ती नाही. एवढं ज्ञान प्राप्त होण्यासाठी, एवढं उंच आवाज आणण्यासाठी आळंदीमध्ये कधी तर गेलात तर पहाडच्या वेळे त्या ठिकाणी इंद्रायणीच्या घाटावरती जा महाराज. मृदंग तुमच्या कानावरती पडेल. बरेच मृदंगाचार्य त्या ठिकाणी आळंदीच्या घाटावरती प्रॅक्टिस करताना दिसतील.
हे गायन मृदंग असेल याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतात महाराज, खूप कष्ट, तेव्हा हे प्राप्त होतं महाराज. कोमल महाराज हात जोडून बोलू का एक? यांची व्यवस्था चांगली आहे ना? हा, नाहीतर हे बा वांगण लागलं महाराज लोकांच्या माग, सगळीकडं ते वांग वरण डाळ बिट्ट्यान गबगब शिरा एवढंच महाराज. काय महाराज काय लागत नाही हो आपल्याला, आपण जी भाकर भाजी खातो तीच यांना द्या, कारण यांना हे कार्यक्रम झाला का दुसरा कार्यक्रम आहेच ना पुढे. वांग काय महाराज लोकांचं साथ सोडत नाही, ते वांगच राहतं कुठे बी जा, वरण वांग, त्याच्यासाठी आम्ही सोडूनच दिलं महाराज, सोडून तुका तुकी उतरला सहा नकेचा कौल दिला. तुकोबराय त्या ठिकाणी सांगतात, माझ्या परमार्थामध्ये मी यशस्वी झाले आणि त्याचा कौल मला प्राप्त झाला, त्या कसाला मी उतरले. तुकिता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनीसी, मी त्या तुलनेला त्या कसाला त्या ठिकाणी प्राप्त झाले, म्हणून मला कौल मिळाला, माझ्या भगवान परमात्म्याचा कौल मिळाला, म्हणून लाड केले कमी संताची मजवरी कृपा बहुतांची. आपल्याला सुद्धा कौल मिळतो महाराज. बघा एखादं कार्य त्या ठिकाणी करायचं असेल तर त्या पहिले कौल घेतला जायचा महाराज. कौल कोणतंही काम करायचं असलं, पण तो आता विषय राहिला नाही. आता कौल त्या ठिकाणी आपल्याला भेटतो ना. कोणता कौल? एखादी व्यक्ती त्या ठिकाणी खूप कष्ट करत असेल आणि कधी देवाचं नामचिंतनच करत नसेल आणि त्याचा अपघात होतो, एखादं टंगडं वगैरे मोडतो, त्याला कौल सुद्धा म्हणतात बरं, त्यालाही कौल म्हणतो. एखाद्याचा हात मोडणं, पॅरेलिसचा झटका म्हणणं, त्याला सुद्धा कौल म्हणतात. आता झालं, आवरलं, तुमचं नोटीस आली, तुम्हाला निघायचं आहे, तो सुद्धा एक कौल आहे. पण हा परमार्थामधला त्या ठिकाणी कौल आहे. तुकोबराय त्या ठिकाणी सांगतात, हा कौल मला प्राप्त झाला, म्हणून मी लाड केली कमी संताची मजबरी कृपा बहुतांची. काग तुकाई, तू एवढी यशस्वी झाली, त्या तुलनेला उतरली, त्याचा कौलही मिळाला. पण ऐक ना तुकाई, तू तुझ्या बापाचं नावच सांगितलं नाही ग, तुझा बाप कोण आहे तो तरी सांग. असं त्या ठिकाणी सांगितल्यानंतर तुकाईने सांगितलं, जे सहकारी त्या ठिकाणी होत्या, मैत्रिणी तुकाईच्या होत्या, त्यांनी विचारलं तुकाईला, तू बाप कोणता? आम्ही सुद्धा आमच्या संसारातला बाप त्याला सोडून देऊ आणि तुझ्या बापाचा त्या ठिकाणी स्वीकार करू, कारण तो सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी त्या तुलनेला उतरवेल आणि आमच्या भक्तीला त्या ठिकाणी कौल मिळेल. मग सांगू का त्या बापाचं नाव? सांगू का? सिस्टीमवाले दादा सांगू का? विनेकरी बाबा सांगू? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. लाड केले कमी संताची मजबरी कृपा बहुतांची. अखई चुडा हाती आणा खंड मोती नाकाला, बोध मुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला. तुका तुके उतरला सहानकेचा कौल दिला, लाड केले कमी संताची मजबरी कृपा बहुतांची. सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधील गुरुवांनी जे ज्ञान मला दिलं, त्या ज्ञानाचा मी थोडासा त्या ठिकाणी तुम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. जे चांगलं असेल ते माझ्या सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या सर्व गुरुवारांचं आहे, जे वाईट असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून त्या ठिकाणी मला परत करा. सर्व महाराज मंडळींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अगदी गोड स्वभावाची त्या ठिकाणी महाराज मंडळी आहेत. गायनही सुंदर आहे आणि मृदंगाचार्य सुद्धा त्या ठिकाणी सुंदर आहे. महाराज ही रत्न भेटत नाही चांगले चांगले. आम्ही ज्यावेळेस आमच्या आश्रमाच्या गावी त्या ठिकाणी पहिल्यांदा आलो महाराज, त्यावेळेस एवढी अवस्था होती, एवढी वाईट अवस्था होती. दोघंच जण आम्ही कीर्तनाच्या पाठीमाग म्हणायला, मृदंगवाल्याच्या समोर माईक आणि माझ्या समोर माईक आणि कोणीच नाही, अशी अवस्था त्या ठिकाणी होती. म्हणून हे चांगले चांगले रत्न तुम्हाला भेटलेले आहे. अजून 4-5 दिवस त्या ठिकाणी बाकी आहे, त्यांची चांगली सेवा करा, म्हणून ते त्या ठिकाणी प्रसन्न राहतील आणि आणखीन आपला त्या सप्ताहाला आनंद मिळेल. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांची कृपा त्या ठिकाणी तुमच्यावरती आहे आणि महाराज भव्य दिव्य त्या ठिकाणी हे मंदिर आहे. ज्यांचा संकल्पनेतून त्या ठिकाणी हे मंदिर बांधलं, एका माता माऊलीच्या संकल्पनेमधून आमचे ठाकूर मामा त्यांनी सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे. गजानन महाराज सर्वांवरती त्या ठिकाणी कृपा करोत, हीच गजानन महाराजांच्या चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करूया.
बऱ्याच वेळपासून सर्व आमचे टाळकरी मंडळी टाळ वाजवून गायनाचार्य गायन करून दमले ना. आता तुम्ही काहीतरी करा जा ना. हात वरती करा सर्वांनी. चला करा वरती हात. करा वरती सर्व शेवटपर्यंत. कामचुकारपणा करायचा नाही. करा. ठेवा असेच आता हात. मी येतो दूध घेऊन. करा वरती हात. कण कण में गण गणात बोते